मी असे ऐकले, एकदा भगवान बुद्ध इच्छानांगल गावी विहार करीत होते. त्यावेळी अभिजात ब्राह्मण, ते म्हणजे चंकी तारुक चारुसोनी तोते हे सर्व इच्छानांगल निवासी होते. त्याच गावी वासिष्ठ आणि भारद्वाज नावाचे तरुण राहत होते. दोघेही विद्वान विचारवंत होते. या दोघात एकदा चर्चा चालली, पण कुणालाही त्यांची सत्यता समजत नव्हती. म्हणून त्या दोघांनीही निश्चय केला की भगवान बुद्ध आपल्या गावी आले आहेत, त्यांच्या समोर या विषयाला ठेवून सत्य जाणून घेतले पाहिजे. आणि म्हणून ते दोघेही तरुण भगवान बुद्ध जिथे विहार करीत होते त्या ठिकाणी गेले. अभिवादन करून त्यांनी आपले विचार भगवान बुद्धांपुढे मांडले. त्यांचे म्हणणे होते की ब्राह्मण जन्माने होतो की कर्माने. यावर तथागत बुद्ध म्हणाले, तरुणांनो, प्राण्यात जातीभेद आहे. जसे गाय, म्हैस, घोडा, शेळ्या, वृक्ष, किडे, पाकुळ्या, मुंग्या, मुंगळे, जलचर, आकाशचर ह्यात पण जातीच्या प्रमाणे लिंगभेद आहे. परंतु यांच्यासारखा जातीलिंग माणसात मात्र नाही. माणसाच्या कोणत्याही अंगाला पहा, तिथे जातीभेद व लिंगभेद दिसणार नाही. माणसात भेद केवळ नाव किंवा कर्मानुसार. जे शेती करणारा शेतकरी, व्यापार करणारा व्यापारी, शिल्पे करणारा शिल्पी इत्यादी. माझ्या मते तरुणांनो, ब्राह्मण म्हणजे जसे कमळाच्या पानावर पाने आणि पर्वताच्या दातावर मोहरीच्या सारखा जो भोगात रम्मान नाही, तोच पवन म्हणावा. हे भगवंताचे वचन ऐकून वासिष्ठ आणि भारद्वाज दोघेही आनंदाने विभोर झाले आणि भगवंतास त्रिवार अभिवादन करून अंजलीबद्ध आजीवनपर्यंत भगवंताचे ते उपासक झाले. दुसरा सुत्त, वासिष्ठ सुत्त महावग्ग सुत्त निपात. वासिष्ठ नावाच्या एका ब्राह्मणाने बुद्ध धम्म स्वीकारलेला होता. त्यांच्या धम्मांतराबद्दल ब्राह्मण लोक त्याला शिवीगाळ करीत असत. एके दिवशी तो भगवान बुद्धाजवळ जाऊन त्यांना ब्राह्मण लोक मला काय म्हणतात त्याने सांगितले. भगवान, ब्राह्मण लोक मला म्हणतात समाजातील सर्वश्रेष्ठ उच्च थरातील ब्राह्मण हात असून इतर सगळे वर्ण नीच थरातील आहेत. ब्राह्मणच फक्त शुल्क वर्णे आहेत, इतर वर्णाचे कृष्ण वर्ण आहे. ब्राह्मणच फक्त शुद्ध वंशातील आहेत, ब्राह्मणच शुद्ध वंशातील नाही आहेत. ब्रह्म्याचे खरेखुरे सुपुत्र फक्त ब्राह्मणच आहेत. तू तर आपल्या अभिजात वर्गाचा त्याग करून त्यांनीच वर्गाच्या श्रीमुंड्या भिक्षुकांच्या असंस्कृत समतांच्या त्या कृष्ण वर्णाच्या ज्या ब्रह्म्याच्या पायापासून जन्मालेल्या लोकांच्या वंशात सामील झाला आहेस, हे चांगले नाही. आपला अभिजात वर्ग सोडून त्या कृष्ण वर्णात सामील झाला आहेस. भगवान, या शब्दांनी ते मला दोष देतात, शेलक्या बेचूर शिव्या मला देतात. यावर भगवान बुद्ध म्हणाले, वासिष्ठ, खरोखरच ब्राह्मण असे जेव्हा म्हणतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेली दिसतात. इतर वर्गातील स्त्रियाप्रमाणे ब्राह्मणीही गर्भारतात, प्रसवतात, आपल्या संतानाचे संगोपन करतात. तथापि जे गर्भजात ब्राह्मण मात्र आपण ब्राह्मणाच्या तोंडातून जन्माला आलेली खरी मुले, त्यांच्यापासून उत्पन्न झालेली, ब्रह्माने पैदा केलेली म्हणून ब्रह्मा याचे वारस पुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात. त्यामुळे ते ब्रह्माची नालस्ती मात्र करतात. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळात जाती व्यवस्था अस्तित्वात नव्हती. परंतु बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती झाली आणि देशामध्ये जाती व्यवस्थेचा उगम झाला. त्यावेळी बौद्ध भिक्षूंनी जाती व्यवस्थेचा विरोध करण्यासाठी त्रिपिटक ग्रंथामध्ये जाती व्यवस्थेच्या विरोधात लेख आणि सूत्र लिहिलेत आणि त्यांनी जाती व्यवस्थेच्या विरोधाला सुरुवात केली. त्यातलेच काही लेख त्रिपिटकामध्ये आजही आपल्याला वाचावयास मिळतात. यातलेच काही सुत्ताविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बौद्ध धर्माचा प्रचार करण्याचे काम करतो. तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम.